बीड जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे, कारण नगर परिषदेत 6 महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या सत्तेसमोर राजकीय अस्तित्वाचंच मोठं आव्हान उभं टाकण्याची चिन्ह दिसत आहेत। विशेष म्हणजे ही परिस्थिती पाहता बीडमध्ये कट्टर राजकीय विरोधक मानले जाणारे क्षीरसागर बंधू एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। नेमकं बीड नगर परिषदेतील राजकारणात काय घडतंय? खरंच बीडच्या विकासासाठी दोन कट्टर विरोधक बंधू एकत्र येणार का? ही सर्व राजकीय समीकरणं समजून घेऊयात या व्हिडिओमधून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी महत्त्वाची आठवण, तुम्ही अजूनही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार, मी समीक्षा, आपण पाहत आहात बखर लाईव्ह। बीड नगर परिषदेत तत्कालीन महायुतीच्या पाठिंब्यावर आमदार विजयसिंग पंडित यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन झाली होती। आता थाटामाटात स्थापन झालेल्या सत्तेसमोर अवघ्या 6 महिन्यातच अंतर्गत नाराजीचं मोठं आव्हान उभं टाकलंय। यामुळे बीडच्या राजकीय आखाड्यात कधी काय घडेल याचा नेम उरलेला नाही, याची प्रचिती पुन्हा एकदा या निमित्तानं येताना दिसते। तत्कालीन महायुतीच्या जोरावर राष्ट्रवादीचे नेते आमदार विजयसिंग पंडित यांच्या भक्कम नेतृत्वाखाली बीड नगर परिषदेत सत्ता स्थापन झाली होती। मात्र आता सत्ताधारी नगरसेवकांच्या एका मोठ्या गटानंच नाराजीचा सूर आवळल्यानं बीड नगर परिषदेत ऑपरेशन सत्तांतराच्या जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत। त्यातच अनेक वर्षांचे कट्टर राजकीय शत्रू मानले जाणारे क्षीरसागर बंधू आता बीडच्या विकासासाठी एकत्र येण्याचे संकेत देत आहेत। त्यामुळे सत्तेचं गणित बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सत्ताधारी पक्षातीलच काही नगरसेवक नाराज असून नगर परिषदेतील कारभारात आम्हाला महत्त्व दिलं जात नसल्याची कुजबूज त्यांच्यात सुरू असल्याची चर्चा आहे। यामुळे आमदार विजयसिंग पंडित यांच्या गोटात मोठी अस्वस्थता पसरली आहे। ही सर्व परिस्थिती पाहता बीडच्या सत्तेची इमारत कधीही कोसळू शकते असा दावा राजकीय विश्लेषक करतायत। पुढील 2 आठवड्यात सत्ता समीकरणात मोठे बदल होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे। त्यातच आणखी एक महत्त्वाचं म्हणजे नगर परिषदेतील बिघडलेल्या कारभारावर बोट ठेवत भाजपाचे नेते योगेश क्षीरसागर यांनी मोठे राजकीय संकेत दिलेत। बीडचा विकास पूर्णपणे ठप्प झालाय। नगर परिषदेत सध्या जो काही सावळा गोंधळ सुरू आहे तो थांबवण्यासाठी आणि शहराच्या खऱ्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे, असं ठाम मत योगेश क्षीरसागर यांनी व्यक्त केलंय। त्यांच्या या विधानामुळे बीडमध्ये क्षीरसागर गट पुन्हा एकवटणार का, अशा चर्चांना उधाण आलंय। योगेश क्षीरसागर यांच्या या राजकीय गुगलीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनीही अत्यंत सावध पण तितकाच सकारात्मक असा प्रतिसाद दिला आहे। योगेश क्षीरसागर यांच्या विधानाबद्दल विचारलं असता संदीप क्षीरसागर म्हणालेत, बीड शहराचं हित आणि जनतेचा विकास आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे। जर शहराच्या भल्यासाठी तशी वेळ आलीच तर आम्ही दोन्ही क्षीरसागर भाऊ एकत्र बसून चर्चा करण्यास तयार आहोत। संदीप क्षीरसागर यांच्या सकारात्मक भूमिकेनंतर काका पुतणे आणि क्षीरसागर बंधूंमधील ऐतिहासिक राजकीय वैराचा पट पाहता या दोन्ही नेत्यांची ही वक्तव्य बीडच्या राजकारणात नव्या समीकरणांचे संकेत देणारी ठरत आहेत। कारण क्षीरसागर बंधू हे बीडच्या राजकारणातील 2 प्रमुख चेहरे आहेत। अनेक वर्षांपासून दोघांमध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळालाय। स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि इतर राजकीय मुद्द्यांवर दोन्ही गट वेगवेगळ्या भूमिका घेताना दिसले आहेत। मात्र आता बीडच्या विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येण्याचे संकेत मिळत असल्यानं राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे। राजकारणात कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतात अशी चर्चा अनेकदा केली जाते। बीडमध्येही याच धर्तीवर नवीन राजकीय आघाडी तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। जर क्षीरसागर बंधू एकत्र आले तर नगर परिषदेतील सत्तेच्या गणितावर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो। त्यामुळे सध्याच्या सत्ताधारी गटासाठी हे मोठं आव्हान ठरण्याची शक्यता आहे। योगेश क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर हे दोन्ही गट एकत्र आले तर बीड नगर परिषदेचं राजकीय पारडं क्षणात उलटू शकतं। नाराज नगरसेवकांचा गट आधीच सत्ताधाऱ्यांवर टपून बसलाय। अशा परिस्थितीत क्षीरसागर बंधूंची ही संभाव्य युती
आमदार विजयसिंग पंडित यांच्या नेतृत्वाखालील सत्तेला सरळ सरळ थेट आव्हान देणारी ठरणार आहे। त्यामुळे विजयसिंग पंडित यांचं टेन्शन वाढलं असून आपली सत्ता वाचवण्यासाठी आता पंडित गटाला मोठी मोर्चे बांधणी करावी लागणार आहे। दरम्यान बीडच्या राजकीय वर्तुळात सध्या एकच कुजबूज सुरू आहे, ती म्हणजे नगर परिषदेत भूकंप कधी होणार। त्यातच येत्या 15 दिवसात बीडच्या राजकारणात मोठा राजकीय उलटफेर घडण्याची शक्यता राजकीय तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे। सध्याची सत्ता टिकवण्यासाठी नगरसेवकांशी संवाद साधणं आणि त्यांची नाराजी दूर करणं हे विजयसिंग पंडित यांच्यासाठी महत्त्वाचं असणार आहे। तर दुसरीकडे विरोधी गटाकडून सुरू असलेल्या हालचालींवरही लक्ष आहे। मात्र आता नगर परिषदेतील सत्तांतराचा अंतिम निर्णय नाराज नगरसेवक नेमकी काय भूमिका घेतात आणि क्षीरसागर बंधूंची एकता प्रत्यक्ष टेबलवर येते का यावर अवलंबून असेल। मात्र बीडच्या राजकारणात होणाऱ्या या संभाव्य बदलामुळे केवळ नगर परिषदेचंच नव्हे तर जिल्ह्याच्या आगामी राजकीय समीकरणांचं चित्रही बदलू शकतं। तुम्हाला काय वाटतं, जिल्ह्याच्या विकासासाठी कट्टर विरोधक असलेले हे क्षीरसागर बंधू खरंच एकत्र येतील का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या बखर लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायलाही विसरू नका। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।